आता शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आली आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली आहे। 56 लाख शेतकऱ्यांना आता याचा लाभ होणार आहे। अत्यंत मोठी बातमी आता शेतकऱ्यांसाठी समोर येते। बांधवांनो, आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे। कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान सन्मान निधी आणि यासोबत अनेक सरकारी योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। युरिया, LNG दरवाढीने वाढली आहे शेतकऱ्यांची चिंता। खत अनुदानाचा बोजा दुप्पट होणार। केंद्र सरकारने अर्थसंकल्पात खत अनुदानासाठी 1.71 लाख कोटी रुपये प्रस्तावित आहेत। म्हणजेच प्रस्तावित खर्चाच्या जवळपास दुप्पट खर्च अनुदानासाठी करावा लागण्याची शक्यता आहे। ओनियन फार्मर इशू, व्यापाऱ्यांनी कांदा मका खरेदीचे पैसे थकवले। संतप्त शेतकऱ्यांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा। ताहराबाद येथील व्यापाऱ्यांच्या एका टोळीने कांदा आणि मका खरेदी करूनही शेतकऱ्यांना पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हरणबारी धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। लँड सर्वे, मोजणी प्रक्रियेसाठी नवे वेळापत्रक 1 जूनपासून लागू। नियमित मोजणी 28 दिवसात पूर्ण करून नकाशा प्रत देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख शैलेश नवाल यांनी शुक्रवारी दिलेले आहे। कांदा प्रश्नी दीर्घकालीन उपाययोजना, उद्या केंद्रासोबतच बैठक, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। केंद्र सरकारने कांदा खरेदीचा भाव हा 3.5 रुपयांनी वाढवून जवळपास 15 रुपयांवर नेला आहे। कांदा प्रश्नी केंद्रासोबत बुधवारी बैठक होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। फार्मर इशू, न्यायाधीशांना मोफत वीज मात्र शेतकऱ्यांना पाणी वीज नाही, शिवसेनेची सरकारवर टीका। ॲग्रिकल्चर क्रायसिस, आमचा शेतकरी राजा उन्नतानात राबत आहे। सरकार न्यायाधीशांना 20,000 युनिटपर्यंत मोफत वीज देते। आमच्या शेतीला पाणी वीज मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो। हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे। ॲग्रोऑन पॉडकास्ट, तुरीच्या भावातील दबाव कायम, सोयाबीन टिकून कापूस स्थिर, जांभळाला मागणी तर ज्वारी आवक सुधारली। आज आपण कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी आणि जांभूळ बाजाराची माहिती घेणार आहोत। खानदेशामध्ये हीटवेव्ह, म्हणजेच खानदेशमध्ये उष्णतेचा तडाखा कायम। खानदेशात उष्णतेची तीव्रता कायम असून कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे। तर वाढत्या तापमानामुळे केळी, भाजीपाला आणि अनेक पिकांना मोठा फटका बसत असून उत्पादकतेवरही परिणाम होत आहे। बीज भांडवल कर्ज योजना, गरीब आणि गरजू कुटुंबांना सरकारकडून मिळत आहे 7 लाख रुपयांचे कर्ज। बघूयात यामध्ये काय आहे अर्ज प्रक्रिया। या योजनेअंतर्गत गरीब व गरजू कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी 50,000 रुपयांपासून ते 7 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य, अनुदान किंवा कर्ज उपलब्ध करून दिले जाते। ट्रीटेड वॉटर इशू, ट्रीटेड वॉटर रियूज, प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी वापरा। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड। औद्योगिक सांडपाण्यामुळे पर्यावरण आणि शेतीसमोर निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन इचलकरंजी परिसरातील प्रक्रिया उद्योगधंद्यातील निर्माण होणाऱ्या पाण्याच्या पुनर्वापरासाठी प्रशासनाने हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत। भरती परीक्षा रद्द होताच विद्यार्थ्यांनी केली केंद्रावर तोडफोड। प्रशासनाचा ढिसाळ कारभार, कॉन्स्टेबल भरतीमध्ये मोठा गोंधळ। केज तालुक्यात झाड अंगावर पडून शेतकरी ठार, पाटोड्यामध्ये मुलगी जखमी। वादळी पाऊस, गारपीट, बीड जिल्ह्यामध्ये दानादान, उन्हाळी पिके भुईसपाट, अतोनात शेतकऱ्यांचे नुकसान। शेतीला 6 तासच वीज, पिके करपली, ग्रामस्थांनी ठोकले विद्युत उपकेंद्राला कुलूप। डिझेलसाठी जालन्यामध्ये पंपावर राडा, मॅनेजरला बेदम मारहाण तर दोघांवर गुन्हा दाखल। इंधन साठेबाजांवर आता गृहपुरवठा विभागाची कारवाई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, गरजेपेक्षा अधिक उचल करणारे आता रडारवर जाणार। बियाणे खरेदीमध्ये फसवणुकीचा धोका, काय काळजी घ्यायची? पावसाळा तोंडावर आल्याने बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे। मात्र दरवर्षी पेरणीनंतर बियाणे बोगस निघाले की उगवण न होण्याची तक्रार समोर येत आहे। ही फसवणूक टाळण्यासाठी बियाणे खरेदी करताना काळजी घेणे खूपच महत्त्वाचे आहे। रात्रंदिवस सोशल मीडियावर राहतात, पण मुलं सोशल होणं का टाळतात? स्मार्टफोनच्या स्क्रीनवर बोटे फिरवत तासनतास आभासी जगामध्ये जगणारी आजची तरुण पिढी प्रत्यक्ष जगण्यापासून मात्र दूर पळत आहे।
PM किसान 2,000 रुपयांचे अपडेट, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. PM किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होऊ शकतो. KYC आणि बँक अकाउंट चेक करा, नाहीतर पेमेंट अडकू शकेल. गव्हर्नमेंट स्कीम अपडेट, नवीन योजनांचे फायदे. सरकारी योजनांचा फायदा घ्या. PM किसान, नमो शेतकरी आणि इतर स्कीमचे अपडेट नियमित चेक करा. योग्य माहितीमुळे मोठा फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांनी माहिती समजून घ्या आणि कमाईसोबतच बचत करायला शिका. बँक, SIP, इन्शुरन्स आणि गव्हर्नमेंट स्कीम यांचा योग्य वापर केल्यास फ्युचर सिक्युअर होऊ शकतं. डॉलरने पुन्हा विक्रम केला. भारतीय रुपया कमकुवत झाल्याने $1 जवळपास 96 वर पोहोचला आहे. त्यामुळे आयात पेट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक्स महाग होण्याची शक्यता.